चल मॅप डाल और तुम लोग के साथ. तर गणपती बाप्पा मोरया. भाऊ आपली राईड चालू झाली आहे कोकण. आणि भाऊ आज 5 तारीख आहे आणि आपण चाललोय कोकणामध्ये स्पेशली पतूच्या लग्नाला. भावनो नाही तेवढ्या लवकर मे मध्ये मी जात नाही कधी. आणि त्याच्यामध्ये सीन झाला भावनो, आपला नैन्या नाही आहे, तो येणार होता सोबत. तर त्याचाच रिझन आहे, आपले त्याचे वडील म्हणजे आपले काका ते थोडे त्यांची तब्येत खराब आहे, ऍडमिट आहेत. नाव फाईन आहेत बट ते अजून ऍडमिट असल्यामुळे ते लोक नाही येणार आहे. तर हा मेन रिझन आहे की आपला माणूस एक कमी झाला. आणि बाकी भावनो जास्त दाखवणार नाही कालोखात, आपला कॅमेरा वन साईड नाही आहे. तर तुम्हाला बाकीचा हालचाल तुम्हाला पुढे दाखवेन. आणि सुप्रभात भावांनो, मी मेहुल बोर्ड माझ्या MB ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि भाऊ आपण एवढ्या वेळेला गावी गेलो पण रोड जास्त आपल्या लक्षात नाही, कारण की आपण जास्त राईड मारत नाही, एक एक वर्षाचा गॅप होतो. तर हा मेन प्रॉब्लेम आहे. तर बघू आता. आणि मॅपसाठी माझ्याकडे होल्डर पण नाही. आणि भावना मिरर बघा, ते मिरर चेंज झालेत. जे क्लास ढासू वाटत होते त्याचा रिझन आहे कोणतरी तोडला, बट हे बेस्ट आहेत भावनो रायडिंगसाठी. चला तर बघूया. बाकी आता मी सांताक्रूज मारून जाणार आहे भावानो. बोरवलीवरून निघालोय, बोरवली ते कोकण श्रीवर्धन. आम्ही सांताक्रूज मारणार, सांताक्रूज वरून लेफ्ट मारून वाया 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 डायरेक्ट गोवा हायवे. आपल्याला ऑलमोस्ट स्पॉटची नावं पण नाही माहिती, विचार करा एवढा गॅप पडतो. तर चला तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटतो. तर भावानो उजळलंय बघा, लय लेट झालोय भाऊ. मी तर लय लेट झालोय. एवढा लेट कधी जात नाही मी गावाला. अरे ते माझ्या मुले झालंय, कारण की आपली फॅमिली गेली याच्या आधी. 4:30 वाजता त्या लोकांना बसवलं मी. देन तयार व्हायला थोडा टाइम लागतो भावानो. रायडर आहेत पण तरी पण त्याच्यामध्ये माझ्याकडे घेर्स कमी आहेत. मी फक्त ग्लोव्ह वेअर केले, बाकी काय आहेच नाही. बाकी बाय करायचं भावानो. बघूया. भावानो फायनली पोहोचलो आम्ही. लय लेट झालो, खूप लेट झालं. मला वाटतंय बघा सूर्यदेव पण आले. सूर्यदेव आम्हाला घरी जाईपर्यंत चांगला प्रसाद देतील ना. इकडे आपला गोवा आहे, इकडून आम्ही आलो. काही लय हालत खराब झाली ते तुम्हाला दाखवतो. आणि पतूच्या लग्नाला चाललो आपण. तर भेटू पुढे. चला चलो 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 भावानो, चलो जा आगे हो जा. अभी तो सीधा सीधा ही है. चला भावानो, फायनली गोवा हायवे भेटलेला आहे आपल्याला. इथे येईपर्यंत भावानो धाकधूक असते, कुठला चुकीचा युटर्न चुकीचा टर्न बिन मारला तर काय करायचं. तो बाय सूर्यदेव बघा, सूर्यदेव बोलून राहिले की तुम्ही घरी जाईपर्यंत तुम्हाला मी सुचवणार. तर बघू किती सुचवतात. आपण गोवा हायवेला रेसिंग नाही करत भावानो. आपल्याला माहिती आहे गोवा हायवे किती चांगला आहे किती खराब आहे. सो इट्स ओके. बाकी भावानो ये फायनली फक्त क्लाउड नाही दिसत आहेत, काय माहिती काय झालंय. कडक कडक पतूची हालत आज गाजवायचे भावानो बहिणी. A few moments later. आणि माझे भावानो फॅमिली ऑलमोस्ट कोलाडला पोहोचली आहे. खूप लेट निघालोय मी. ते लोक मला माझ्या आधी पोहोचतील. मी त्यांना बोललेलं मी तुमच्या आधी पोहोचेन. पण ठीक, इट्स ओके. आपण आरामात चालू. मी मॅक्स 70 75 80 गेलोय लास्ट. लास्ट टाइम आम्ही भावानो 110 120 असं चेस करत जात होतो. तर ठीक आहे, आपल्याला कुठे घाई आहे. आणि आज भावानो आपल्याला हल्दीला जायचंय डायरेक्ट. बसायला जायचं डायरेक्ट, बसायला बसायचं डायरेक्ट खाप करून. ओ ये ब्रो, काय मला असं हा हा इकडची भावना हवाच एक नंबर आहे बघा ना. पेनेल इंदापूरेल मानगाव. टॅक्सी वाले काका कुठे आले आईचा को. आपल्याकडे ऍडव्हेंचर गाडी नाही भावानो, पण लाईफ मध्ये एकदा तरी ऍडव्हेंचर गाडी घेणार. पण नक्की घेणार भावानो, मी सिरियसली सांगतो घेणार. आणि तुम्हाला दाखवणार मी घेतले भावानो करून. वाव वाव वाव, वाट व्ह्यू. ये बॉयज,
खतरनाक रे. पण भाऊ ह्यावेळी क्लाउड म्हणजे मी लास्ट टाइम आलेलो ना, क्लिअर असं क्लिअर ढग होतं आणि व्हाईट क्लाउड असं दिसत होते. पण ह्यावेळी असं नाही, ह्यावेळी स्मोकी स्मोकी वेदर आहे थोडा. असं काय काय समजत नाही. पाऊस लवकर आहे भावानो, गावाला पाऊस पडतोय असं पण. हे बघा थोडं ग्रीनरी पण आली, पाऊस पडलाय बघा तिथे ग्रीनरी आली. हो इकडे कोणत्या तरी देवाचं मंदिर आहे. इज्जत फुल इज्जत देवा ना भावानो, कारण की आपण त्यांच्या मुलेच आहे जे काय आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर भावानो, सीधी बात आहे. तुम्ही प्रयत्न कराल तर परमेश्वर तुम्हाला साथ देणारच. तर काय नाही, बाकी प्रयत्न करत राहा, सर्व गोष्ट मुमकिन होतं. ला ला ला, ओ ये सूर्यदेव. ला काय नाही, बाकी भावानं वन साइड मी चाललोय. आणि आपल्याकडे काय 360 कॅमेरा आहे नाही की मी तुम्हाला माझा ओव्हरऑल व्ह्यू देत. माझं जे आहे गरीबाकडे हेच आहे. तर चला पुढे तुम्हाला दाखवतो. हे असं असतं भाऊ, बघा ट्रॅफिक का बोलावं, ट्रॅफिक हो गया. काढायचा रिझन काय आहे माहितीये, एस टी बाहेर आली प्लस ह्या लोकांनी लाईन सोडले. बघा सर्व बाहेर आले. हे बघा, हे आहे ना, ह्याचा सीन काहीतरी केलं पाहिजे. हा जो रस्ता केलाय ना त्याच्यामुळे होतं, हा कुठे गेलाय काय माहित नाही. अरे भाई भाई, अरे खतरनाक घुमा. पुढची एसटी आता राईटला गेली. हा ह्याच्यामुळे भावना ट्रॅफिक आहे, बाकी काय नाही. कारण की इकडून तिकडून झवाझवी झाले, इकडून येतात तिकडून येतात. बाकी काय नाही, आपण इथे नाश्ता करू आणि मग भावना राईट मारून श्रीवर्धन घरी डायरेक्ट. तर आता तुम्हाला इथे सांगतो, आपला हॉटेल फिक्स आहे, मिसल पाव पण फिक्स आहे. तर नाश्ता करून नंतर ना तुम्हाला भेटतो. चला काढ काढायच. अजून एक द्या ना स्पून. स्पून द्या ना. अजून एक चम्मच चम्मच द्या ना. चम्मच चम्मच. आणि लिंबू दे काका. कांदा भी नाही डालायचा. अच्छा ते बोला कांदा. आपल्याला तिकडे जायचं. 47 किलोमीटर आहे इकडून. ट्राफिक जरा पण नाही, काहीच नाही. त्या लोकांना माहित होतच मी येणार आहे, रस्ता खाली ठेवलेला आपल्यासाठी. म्हणून आपण मानगाववरून राईड मारलाय आणि आपण चाललोय श्रीवर्धनच्या दिशेने. श्रीवर्धन 47 किलोमीटर आहे, म्हणजे पकडा त्या स्पीडने मी चाललोय. मला अजून 1 तास समजून झाला, 1 तास तर जाईलच. कारण की मी आरामात चाललोय. तर नाश्ता केल्यामुळे भावानं सुस्ती येते, तर आपण आरामात जायचं, मस्त की फील घेत. थोडा सूर्यदेवाला पण मजा घेऊ द्या आपली. सूर्यदेव पण भावा नको लय भडकतोय, 9:30 वाजलेत नाही. मागे बघा वन साइड भावानं. जसं जसं गावाकडे चाललोय मी तसं तसं माझी एक्साइटमेंट वाढते. आणि मला अशी पण एक्साइटमेंट आहे की पतूच्या हल्दीत मी काय करेन, कसा नाचेन उलटा सुलटा. खतरनाक खतरनाक. ओ व्हॉट द फरक. व्ह्यू बघा भावानो. आ हा हा. आह
हा जाऊया जाऊया थांब. मला फक्त थोडं पुढे हलका पुढे या या पुढं पुढं. हा कडक वाटतंय. खतरनाक भाऊ ना, एक रायडर या गाडीचा फोटो नाही काढू शकत तर काय करणार. गाड्या पण आताच येतात भावना. डॉगेश भाई मस्ती नाही. खतरनाक. चला 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 आता तुम्हाला डायरेक्ट मी कुठे भेटतो माहितीये. भारी व्ह्यू आहे. भारी वाटतं ना. म्हणून गाडीत पेट्रोल फुल झालंय. कालपर्यंत मी रील बघितल्या 3 लिटरच भेटतो, पण ते लोकांना एक दिवस फक्त आम्ही केला ते लोक व्हायरल करतात बोलला. तर भावना फुल पेट्रोल भेटतो मसल्याला. बिंदास या, टाकी फुल करून जा. हम्म. फुल पेट्रोल आहे भावानो. पेट्रोलची एक दिवस फक्त कमतरता होती, ते काहीतरी त्यांचा इश्यू होता, बाकी कमतरता नव्हती. आओ जाओ फुल ऑन करके जाओ. चला आता आपण झापझूप झापझूप जाणार आहे. आपण मसल्यामधून जाणार आहे भावानो. मार्केटची झलक देतो तुम्हाला. भावानो आपण मसल्यामध्ये एंट्री मारले. मसल्यामध्ये फक्त भावानो एसटी लावला आहे, बाकी बाहेरतून मोठी गाडी एक पण नाही अलाव. फक्त एसटी येते कारण की मसल्याचं स्टॉप आतमध्ये आहे आणि हा रोड खूप थोडा नॅरो आहे. समोरून सेम मोठी गाडी आली किंवा 4 व्हीलर आली तर भावानो त्याला तकलीफ होते एसटी वाल्यांना. तो एसटी शिवाय दुसरी मोठी गाडी येत नाही. आणि भावानो मसल्याचं सांगू तर मला एक लहानपणीची आठवण अजून आठवण आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आजी घेऊन यायची आम्हाला इकडे श्रीवर्धनवरून मसल्याला मार्केटमध्ये. कारण की इकडचं मार्केटमध्ये मच्छी वगैरे स्वस्त भेटते असं बोलतात. आता आपल्याला एवढी आयडिया नाही, पण यायचे घेऊन विक्रमने. पुढून एसटी येते भाई. खतम. लटकले लटकले. वरतून गेलेलं परवडलं असतं. करपवते भावानं ऊन मला. हा बघा, हा मसल्याचा भावानं डेपो आहे. श्रीवर्धन नाला नंतर लागले हा मसल्याचा डेपो. लहानपणी येतो आता तुम्हाला भावानं डायरेक्ट भेटतो कारण की कॅमेरा खूप गरम झाला आहे. आणि आता ड्रायव्हिंग केली त्याच्यामध्ये मला हा जो रोड आहे ना आणि हा पार्ट गाडी चालवायची छान मजा येते भावानं. रोड आहे झाड गाडी सोडत नाही. काही रोड आहे बे खतरनाक. मला ह्या रोड गाडी चालवायची जाम मजा येते भावानं. फेवरेट आहे भावानं रोड मधला एक. फेवरेट रोड आहे भावानं. मस्त आहे. थोडा रिस्की आहे पण वन साइड आहे. काही है बे साला जो भी बनाया था जर मंदिर में जला पूरा कर देनी आग जाने बना है. थोड़ा अपर पर है पण वन साइड है. वो कहता ही जहर जहर ब्रो बोलते जहर. वन ऑफ माय फेवरेट रोड यार. ये थोड़ा रिस्की रहता है ब्रो. काही मजा आ रही है मेरे को ये गाड़ी में ये रोड पे. भावानं प्रत्येकाला मजा घ्या रोड कारण की मला त्याला येते ते. त्यामुळे भावानं एडी वाकडे वळणं पण आहे. खेळते तलवडे आपण इकडून जाणार आहे.
या लोकांना येऊ दे, थोडा टाइम वेट करतो मी. ह्या लोकांचा वेट करतो, मग जाऊ. चला बघा, इकडून पण जाऊ शकतो, इकडून पण जाऊ शकतो. हा गेलाय भोसत्याला, बाहेर पडतो हा तलवड्याकडून. तर तुम्हाला लांब पडेल इकडून जाल तर तुम्हाला लगेच अर्धा तास वाचतो. तर तुम्हाला दाखवतो मी रस्ता. पांगळोळी, वडगर, पांगळोळी. पहिला पांगळोळी येतो, नंतर वडगर येतो. तर तुम्हाला दाखवतो. हा शॉर्टकट मस्त आहे. ज्याने पहिला आम्हाला पण माहित नव्हता, बट खूप तीव्र उतरांड आहे भावानो. पूर्ण असं खाली उतरांड आहे. त्या साईडला पांगळोळी आहे, त्या साईडला वडगर आहे. आहे ते एकच म्हणजे एकच गाव आहे, पण त्याची दोन नाव आहेत. आणि मोठा वडगड पण आहे, तुम्हाला दाखवतो. वाओ, ब्यूटी ब्यूटी, ओ ब्यूटी मेरी ब्यूटी. फोन कौन कर रहे हैं भाई? नाउ आई एम आउट ऑफ कवरेज एरिया, प्लीज डोंट कॉल. अरे बापूच आहे. बापूला सांगू, असं सांगू? आय एम कमिंग ब्रो. ब्रो नाही, डड्डा. भावनो मी सध्या बघा आता आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे बघा. फुल फॉरेस्ट एरिया मध्ये आहे मी. मला कोणी 15 दिवस फोन करू नका. वाघ भावानो पोचलाय कोकणात. वाघ का आता ऐकायचं नाही. उचल बांगडे. बघ हे लोक पण घाबरतात. फुल इज्जत वाघाला, फुल इज्जत. बघितलं, इज्जत देतात भावानो. वाघ आलाय ना, माकड पळणारच. ल ल ल ल ल, हो हो, ल ल ल ल ल ल. क्लास क्लास बे, क्लास बोलते इसको. तो आपण साक्री सोडलाय आणि त्या डोंगरात आपला गाव आहे. जो फोन चांगला घेऊन येईन ना मिलूचा, तेव्हा तुम्हाला झूम करून दाखवेल. आणि आपला साक्री नंतर जावेल आहे, जावेल नंतर वावे, नंतर धारावली. बघा. आणि आपण ह्यावेळी भावानं जावेलच्या मंदिरात जाणार आहे. जागृत देवस्थान आहे, आपण नक्की जाऊ. बाकी काय नाही, बाकी मस्त झालेलं आहे. गाव जवळ येत चाललंय भावानो, एक्साइटमेंट वाढत चाललंय. गावाकडचा रस्ता भावांनो, वर्षांनी 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 गोविंदा झाला अपना रोज का है. अभी 15 दिन के लिए. इथे एक फोटो बनता है, मगच वर जाईन मी. फोटोशूट मस्त होतं. अर्धा मिनिट रोड पण मला मला पैसा खातात.
आणि एवढं पैशातच करतात एवढं. आता अजून भारी आहे. हा बघा, हा बघा, म्हणजे सीन काय आहे समजायचं, तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगा. हिट झाला फोन, हिट झाला. अशा प्रकारे मी गावाला पोचलोय आणि माझा कॅमेरा हिट झाल्यामुळे चालू होत नाही. तर आपण हा ब्लॉग इथे संपू आणि पुढची हालचाल पुढे दाखवूया बघा. बरोबर, चला, लाईक शेअर सबस्क्राईब टोकत राहा. जय महाराष्ट्र.